नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 6वं प्रकरण चालू आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण व्यवसायाने गुंतवणूकदारांप्रती काय जबाबदारी पार पाडली पाहिजे ते अभ्यासणार आहोत. हे गुंतवणूकदार जे आहेत, हे गुंतवणूकदार कंपनीला किंवा व्यवसायाला अर्थपुरवठा करत असतात. काय करत असतात? अर्थपुरवठा. अर्थपुरवठा म्हणजेच पैशाचा पुरवठा करत असतात. त्या पैशाच्या वापरामुळे कंपनीला वेळोवेळी भांडवल उपलब्ध होत असते. त्यामुळे गुंतवणूकदार हे व्यवसायासाठी महत्त्वाचे घटक असतात. मग ह्या गुंतवणूकदारांप्रती व्यवसायाने काय जबाबदारी पार पाडायला हवी ते आपण या विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. हे जे गुंतवणूकदार असतात ते व्यवसायाचे धनको असतात, म्हणजे ते कंपनीचे धनको असतात. धनको म्हणजेच त्यांना क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? क्रेडिटर्स. मग हे जे क्रेडिटर्स किंवा हे जे धनको असतात व्यवसायाला वेळोवेळी अर्थपुरवठा करतात, पैसा उपलब्ध करून देतात, म्हणून यांना गुंतवणूकदार किंवा धनको असं आपण म्हणत असतो. तर गुंतवणूकदार हे व्यवसायाला वेळोवेळी मदत करत असतात, अर्थपुरवठा करत असतात. त्यामुळे या गुंतवणूकदारांमध्ये वाढ करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा व्यवसायावरती विश्वास निर्माण होण्यासाठी व्यवसायाला किंवा कंपनीला काही जबाबदारी पार पाडावी लागत असते. तर ती ही जबाबदारी आपण ह्या विविध मुद्द्यांद्वारे अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आहे सभांचे योग्य नियमन. आता ह्या ज्या सभा आहेत, सभांचं योग्य नियमन केलं पाहिजे. पण सभा नेमकी कशासाठी घेतली पाहिजे? कारण ही जी सभा आहे गुंतवणूकदारांना सभेची किंवा कंपनीची माहिती देण्यासाठी. कशासाठी? कंपनीची माहिती देण्यासाठी या व्यवसायाने वेळोवेळी काय घेतली पाहिजे? सभा घेतली पाहिजे. आणि सभा घेताना ह्या गुंतवणूकदारांना धनकोला ज्या वेळेस सभा आहे त्याच्या अगोदर त्या सभेची सूचना दिली पाहिजे. आणि या गुंतवणूकदारांना वेळोवेळी कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये जे जे बदल होत असतात त्या बदलाची माहिती वेळोवेळी दिली पाहिजे. त्यामुळे या गुंतवणूकदारांचा व्यवसायावरती विश्वास बसतो आणि त्याचा फायदा नक्कीच कंपनीला किंवा त्या व्यवसायाला सतत होत असतो. त्यानंतर दुसरी जबाबदारी आहे गुंतवणुकीवर मोबदला. आता कोणतीही व्यक्ती जर व्यवसायासाठी अर्थपुरवठा करत असेल तर साहजिकच त्या व्यक्तीला कंपनीकडून काहीतरी मोबदल्याची इच्छा असते किंवा मोबदला आवश्यक असतो किंवा मोबदला मिळेल या अपेक्षेने तो त्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवत असतो, वेळोवेळी अर्थपुरवठा करत असतो. मग ह्या गुंतवणुकीवर जर मोबदला काही मिळत असेल तर ते व्याज असतं. काय असतं? व्याज. म्हणजे कोणतीही कंपनी जी व्यवसायामध्ये अर्थपुरवठा करत असते, गुंतवणूक करत असते, अशा व्यक्तीला कंपनी व्याजाच्या स्वरूपात मोबदला देत असते. जेवढी रक्कम गुंतवलेली आहे त्यावरती जेवढ्या प्रमाणात व्याज ठरलेलं आहे तेवढं व्याज मोबदला म्हणून कंपनी गुंतवणूकदारांना देत असते. मग ज्यावेळेस व्याज दिलं जातं गुंतवणूकदारांना तर ते व्याज योग्य प्रमाणात दिलं पाहिजे. म्हणजे त्यांना जो दिला जाणारा मोबदला आहे तो योग्य प्रमाणातच दिला पाहिजे आणि वेळोवेळी दिला पाहिजे. म्हणजे जर समजा कालावधी 1 वर्षाचा असेल किंवा 6 महिन्यांचा असेल किंवा 3 महिन्यांचा असेल तर त्या वेळोवेळी योग्य असा मोबदला कंपनीने गुंतवणूकदारांना दिला पाहिजे. कारण ज्यावेळेस गुंतवणूकदार व्यवसायामध्ये पैसे गुंतवत असतात त्यावेळेस त्यांना काही गोष्टी अपेक्षित असतात. आता कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित असतील की त्यांना जे व्याज मिळालं पाहिजे ते व्याज कसं पाहिजे? वेळोवेळी मिळालं पाहिजे आणि योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे. काय झालं पाहिजे? हे व्याज वेळोवेळी मिळालं पाहिजे. व्याज म्हणजे परतावा थोडक्यात.
जर आपण एखाद्या कंपनीमध्ये काही पैसे गुंतवत असेल किंवा त्यांना वापरण्यासाठी देत असेल तर ते व्याजाने देत असेल तर आपल्याला योग्य व्याज मिळालं पाहिजे. मग हे गुंतवणूकदारांची सुद्धा तीच अपेक्षा असते की ज्यावेळेस एखादा गुंतवणूकदार कंपनीला पैसे वापरण्यासाठी देत असतो त्यावेळेस त्यांना जे व्याज दिलं जातं ते योग्य प्रमाणात व्याज दिलं पाहिजे. मग अशा वेळेस व्यवसायाने काय केलं पाहिजे की गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचा व्यवसायावरती विश्वास निर्माण होण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात व्याज दिलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी जी काही गुंतवणूक केली पाहिजे त्या गुंतवणुकीबाबत या गुंतवणूकदारांना सुरक्षितता वाटली पाहिजे. काय वाटली पाहिजे? सुरक्षितता, की त्यांनी जी गुंतवलेली रक्कम आहे ती सुरक्षित आहे आणि योग्य ठिकाणी गुंतवली आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. आणि अजूनही महत्त्वाचं म्हणजे की या गुंतवणूकदारांच्या विश्वासात वाढ होण्यासाठी व्यवसायाने सतत व्यवसायामध्ये वृद्धी केली पाहिजे. काय केली पाहिजे? वृद्धी म्हणजेच वाढ केली पाहिजे, व्यवसायाचा विकास केला पाहिजे, विस्तार केला पाहिजे. त्यानंतर तिसरी जबाबदारी आहे तक्रारी हाताळणे. म्हणजेच ज्या काही तक्रारी आहे त्या व्यवस्थित पाहणे आणि त्यावरती योग्य तो निर्णय घेणे. व ह्या तक्रारी कोणाच्या? जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराला व्यवसायाबाबत काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींचा व्यवसायाने काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कारण हे काय करत असतात? गुंतवणूकदार व्यवसायाला पैसे पुरवत असतात. मग अशा वेळेस त्यांच्या ज्या काही कंपनीबाबत तक्रारी आहे त्या तक्रारी व्यवस्थित हाताळल्या पाहिजेत. त्या हाताळण्यासाठी योग्य पद्धतींचा वापर केला पाहिजे आणि त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी दूर केल्या पाहिजेत. त्यानंतर पुढील मुद्दा आहे पारदर्शकता राखणे. आता पारदर्शकता म्हणजे काय की कुठल्याही कामासाठी आडपडदा ठेवला नाही पाहिजे किंवा अशी कोणतीही बाब की जी गुंतवणूकदारांपासून लपवून नाही ठेवली पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत असतात, ज्या ज्या गोष्टी होत असतात, ज्या ज्या प्रकारचे व्यवहार होत असतात त्यामुळे व्यवसायाला जो काही फायदा तोटा होत असतो ते संपूर्ण माहिती ही व्यवसायाने गुंतवणूकदारांना योग्य प्रकारे दिली पाहिजे. म्हणजेच व्यवसायाने त्यांच्या कारभारात काय ठेवली पाहिजे? पारदर्शकता ठेवली पाहिजे. कारभारात पारदर्शकता ठेवली पाहिजे म्हणजेच कुठलाही आडपडदा ठेवला नाही पाहिजे की जेणेकरून ह्या गुंतवणूकदारांचा व्यवसायावरती विश्वास बसेल, त्यांची खात्री पटेल. त्यानंतर माहिती योग्य रीतीने प्रकट करणे. मग आता माहिती योग्य रीतीने प्रकट करणे म्हणजे काय की व्यवसायामध्ये वेळोवेळी अनेक निर्णय घेतले जातात. जे बरेचसे निर्णय असतात कधी कधी परिस्थितीवर अवलंबून असतात, कधी कधी वस्तुस्थितीवर अवलंबून असतात किंवा कधी कधी काही निर्णय अचानक घ्यावे लागत असतात. मग या निर्णयामुळे व्यवसायामध्ये जे काही बदल होत असतात ते वेळोवेळी गुंतवणूकदारांना समजले तर पाहिजेच, परंतु त्यांना सांगण्यासाठी योग्य कालावधी निवडला पाहिजे. त्याचबरोबर योग्य साधन पण निवडलं पाहिजे. म्हणजे गुंतवणूकदारांना जी काही माहिती दिली जाते व्यवसायाबाबत ती योग्य रीतीने प्रकट केली पाहिजे. कशी प्रकट केली पाहिजे? योग्य रीतीने. मग काय असते ही रीत? तर ज्यावेळेस कंपनी त्यांचं जे काय वार्षिक कालावधी आहे तो ज्यावेळेस संपत येत असतो त्यावेळेस ते ठराविक कागदपत्र किंवा ठराविक पुस्तकं, रजिस्टर्स तयार करत असतात आणि त्यांचे सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांना जे काही स्टेटमेंट मिळत असेल किंवा जी काही पत्रके उपलब्ध होत असतील त्या पत्रकानुसार त्यांना जी काही माहिती समोर येत असेल ती व्यवस्थित माहिती ह्या धनकोंना किंवा गुंतवणूकदारांना व्यवसायाने दिली पाहिजे. कारण जर त्यांना योग्य प्रकारे माहिती, समजा अहवाल असेल किंवा परिपत्रके असतील किंवा नफा तोटा पत्रक असेल, नफा तोटा पत्रक किंवा ताळेबंद असेल, या सर्व घटकांद्वारे व्यवसायाने योग्य प्रकारे माहिती गुंतवणूकदारांना दिली पाहिजे.
मग अशी जर माहिती कंपनीने गुंतवणूकदारांना वेळोवेळी दिली आणि त्या गुंतवणूकदारांचा जर विश्वास मिळवला तर साहजिकच गुंतवणूकदार अजून कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील. आणि एक प्रकारे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की गुंतवणूक करण्यासाठी इतरही लोक उत्सुक असतील आणि त्याचा फायदा नक्कीच हा व्यवसायाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. आता हे जे धनको असतात व्यवसायाला अर्थपुरवठा करत असतात, म्हणजे पैसे देत असतात, कर्ज देत असतात. म्हणून हे यांचं कर्ज जे काय आहे तर ते कर्ज व्याजासहित कंपनीला द्यावं लागत असतं. मग अशा वेळेस जर व्याजासहित या धनकोंचे किंवा गुंतवणूकदारांचं कर्ज जर कंपनीला द्यावं लागत असेल तर साहजिकच त्या कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवला पाहिजे की त्यांची जी काही कर्जफेड आहे त्या कर्जफेडीची त्यांच्यामध्ये एक क्षमता निर्माण झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? क्षमता निर्माण झाली पाहिजे. मग जर समजा त्या व्यवसायामध्ये कर्जफेडीची क्षमता असेल तर या व्यवसायाचं समाजामध्ये असणारं स्थान आणि प्रतिष्ठा ही मजबूत होते. कशी होते? मजबूत होते. आणि जर ही प्रतिष्ठा त्यांची एकदा का मजबूत झाली तर लोकांचा त्या व्यवसायावरती विश्वास बसतो आणि विश्वास बसल्यामुळे ह्या कंपनीचा नावलौकिक वाढण्यास मदत होते. म्हणजे पहा की एखादी गोष्ट जी असेल कधी कधी आपल्याला छोटी वाटते, परंतु त्याचा खूप मोठा प्रभाव हा व्यवसायावरती पडत असतो. म्हणजे काय की हे जे गुंतवणूकदार आहे, गुंतवणूकदारांनी व्यवसायाला वापरण्यासाठी जो काही पैसा दिलेला असतो तर तो पैसा किंवा तो कर्ज पुरवठा फेडण्याची क्षमता कंपनीमध्ये असली पाहिजे, व्यवसायामध्ये असली पाहिजे. म्हणजेच कंपनीची जी आर्थिक स्थिती आहे ती योग्य प्रकारे किंवा मजबूतच असायला हवी. आणि अशी जर वेळोवेळी कर्जे जर व्यवसायाने फेडली तर साहजिकच त्यांचा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नावलौकिक वाढत जाईल, त्यांची प्रतिष्ठा वाढत जाईल आणि याचा फायदा व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात होईल. एकदा का त्या व्यवसायाचा नावलौकिक वाढला की समाजामध्ये त्या व्यवसायाबाबत एक प्रकारे दृढ विश्वास निर्माण होईल आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायात वाढ आणि विस्तार करण्यासाठी होत असतो. त्यामुळे कर्जफेड करण्याची जर आर्थिक स्थिती असेल, ती जर मजबूत असेल तर त्याचा फायदा व्यवसायाला अप्रत्यक्षरित्या खूप मोठ्या प्रमाणात परतावा देऊन जात असतो. तर अशा प्रकारे हे गुंतवणूकदारांप्रती व्यवसायाने काय काय जबाबदारी पार पाडली पाहिजे ते आपण विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेले आहे. आता हे मुद्दे आपण थोडक्यात पुन्हा एकदा पाहूयात की सभांचे योग्य नियमन, म्हणजेच व्यवसायाने वेळोवेळी सभा घेतल्या पाहिजे आणि कंपनीबाबत व्यवसायाबाबत जी काही माहिती आहे ती त्या सभेमध्ये त्या गुंतवणूकदारांना व्यवसायाने दिली पाहिजे. कारण गुंतवणूकदार हे कोण असतात की हे कंपनीला व्यवसायाला अर्थपुरवठा करत असतात, म्हणून त्यांना धनको किंवा क्रेडिटर्स असंही म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना ती माहिती वेळोवेळी दिली पाहिजे. त्यासाठी त्यांना सभेचं आयोजन करून त्यांना सूचना दिली पाहिजे. त्यानंतर गुंतवणुकीवर मोबदला, हे जे गुंतवणूकदार असतात व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतात त्यामुळे त्यांना त्या गुंतवणुकीचा मोबदला व्याज दिलं जातं. काय दिलं जातं? व्याज. मग ज्यावेळेस हे गुंतवणूकदार कंपनीवर विश्वास ठेवत असतात त्यावेळेस कंपनीला सुद्धा त्यांना विश्वासास पात्र होण्यासाठी ठराविक गोष्टींचा विचार करावा लागतो. मग काय विचार करावा लागतो की पहिली गोष्ट म्हणजे व्यवसायाने किंवा कंपनीने गुंतवणुकीवर योग्य मोबदला दिला पाहिजे, म्हणजेच व्याज दिलं पाहिजे योग्य प्रमाणात. त्याचबरोबर जर गुंतवणूकदार कंपनीमध्ये पैसे गुंतवत असेल तर त्याला त्याची सुरक्षितता वाटली पाहिजे आणि व्यवसायाने या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी वृद्धी त्याच्या व्यवसायामध्ये केली पाहिजे, वाढ केली पाहिजे, विस्तार केला पाहिजे. त्यानंतर तक्रारी हाताळणे, जर गुंतवणूकदारांच्या व्यवसायाप्रती काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी व्यवसायाने व्यवस्थित हाताळल्या पाहिजेत व त्या तक्रारी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि संघर्ष टाळला पाहिजे. त्यानंतर पारदर्शकता राखणे, व्यवसायाने त्यांच्या कारभारात सतत पारदर्शकता राखली पाहिजे की जेणेकरून गुंतवणूकदारांना त्या व्यवसायाबाबत विश्वास निर्माण होईल. आणि त्यानंतर पुढील आहे माहिती योग्य रीतीने प्रकट करणे, की
कंपनीला वेळोवेळी माहिती गुंतवणूकदारांना ही द्यावीच लागत असते. अशा वेळेस त्यांना योग्य वेळी माहिती दिली पाहिजे आणि योग्य रीतीने दिली पाहिजे. कोणत्याही पद्धतीने अर्धवट किंवा एकाला माहिती दिली दुसऱ्याला नाही दिली असं होता कामा नये. यासाठी कंपनीने काय केलं पाहिजे की माहिती देताना अहवाल असेल किंवा परिपत्रके, नफा तोटा पत्रक असेल किंवा ताळेबंद असेल, या पत्रकाद्वारे व्यवसायाने किंवा कंपनीने या गुंतवणूकदारांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारेच माहिती सांगितली पाहिजे, दिली पाहिजे, की जेणेकरून या गुंतवणूकदारांचा कुठेतरी व्यवसायावरती विश्वास बसेल आणि वाढेल. त्याचा फायदा नक्कीच व्यवसायाला होणार आहे. त्यानंतर शेवटचं आपण पाहिलं होतं प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. व्यवसायाला स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत ठेवणं आवश्यक असतं, कारण या गुंतवणूकदारांना जे काही त्यांचं कर्ज त्यांनी दिलेलं असतं तर त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, त्यांना योग्य प्रकारे व्याज देण्यासाठी कंपनीची आर्थिक स्थिती ही मजबूत असायला हवी. मग ही जी त्यामुळे त्यांना काय करता येतं, कर्जफेडीची कुवत राखता येते, कर्जफेडीची क्षमता टिकवता येते. त्यामुळे जर कर्जफेडीची त्यांची क्षमता असेल, आर्थिक स्थिती जर मजबूत असेल, तर अशा वेळेस गुंतवणूकदारांचा त्या व्यवसायावरती विश्वास बसतो. त्याचबरोबर लोकांचा किंवा समाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विश्वास त्या व्यवसायावरती बसतो. त्यामुळे आपोआप त्या कंपनीला किंवा व्यवसायाला नावलौकिक प्राप्त होतो व समाज माणसामध्ये त्या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होते. साहजिकच या सर्व कृतीमुळे नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मुलांनो, अशा प्रकारे आपण एखाद्या व्यवसायाने गुंतवणूकदारांप्रती काय जबाबदारी पार पाडली पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं. कारण गुंतवणूकदार हे काय करत असतात, वेळोवेळी व्यवसायाला मदत करत असतात, अर्थपुरवठा करत असतात. त्यासाठी व्यावसायिकाने काय केलं पाहिजे, या ठराविक ज्ञानाच्या आधारे त्याने वेळोवेळी गुंतवणूकदारांप्रती योग्य ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. अशा प्रकारे हे आपलं लेक्चर आज इथेच संपतं. धन्यवाद.